आजची रेसिपी आहे कुरकुरीत कडाकणी। खास करून नवरात्रीमध्ये करतात। एकदम परफेक्ट कडाकण्या बनतात। जास्त कडकही नाही, अजिबात नरम पण नाही। रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप मैदा घेतलाय। मैदा हा चाळून घ्यायचा आहे आणि पाव कप रवा घेतलाय। रवा जर तुम्हाला जाडसर वाटत असेल ना तर एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकतो, पण मला हे रव्याचं टेक्स्चर हे असंच आवडतं कडाकणीमध्ये। जेव्हा आपण पीठ मळून तळल्यावरती वरती रव्याचं टेक्स्चर जे येतं ना ते खूप छान वाटतं। त्यामुळे मी मिक्सरला वाटणार नाही, ॲज इट इज रवा वापरणार आहे। त्यानंतर पाव कप मी इथे पिठी साखर घेतली आणि अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालते। हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे। काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या फोडून घ्यायच्यात। सगळं मिक्स करून झालंय। आता हे मी परत थोडंसं पसरवून देते, कारण आता यावर आपल्याला तेलाचं मोहन घ्यायचं आहे। तर मी इथे तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 चमचाच मी इथे गरम तेल यामध्ये घालणार आहे। अगदी कडकडीत तेलाचा मोहन दिल्यामुळे ना कडाकणी एकदम अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार, अशा त्या मऊ पडणार नाहीत। सुरुवातीला ही आधी चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की मग हाताचा वापर करून पूर्ण सगळं तेल चोळून घ्यायचं। आता मी इथे मैदा वापरलाय। जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तेवढ्याच प्रमाणात गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकतो। आणि मोहन देण्यासाठी मी इथे तेलाचा वापर केला। जर तेल वापरायचं नसेल ना तर तूपही आपण कडकडीत गरम करून वापरू शकतो। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेते, सगळं चोळून घ्यायचंय। आता हे सगळं तेल पिठाला लागलंय की नाही ते कसं ओळखायचं? जेव्हा आपण पीठ हातात घेऊन जेव्हा आवळतो तेव्हा अशी एक मूठ तयार होते। याचाच अर्थ सगळं तेल जे आहे ते सगळ्या पिठाला लागलेलं आहे। आता मी इथे पाण्याचा वापर करणार आहे पीठ मळण्यासाठी। मी इथे पाव कपच पाणी घेतलंय, पण जसं लागेल तसंच थोडं थोडं करून मी पाणी यामध्ये घालणार आहे आणि घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे। सुरुवातीला सगळं पाणी नाही घालायचं, अगदी जरा जरासंच पाणी घालून पीठ हे सगळं मळून घ्यायचं। पीठ बघा अगदी व्यवस्थित मळून झालंय। घट्टसर असा माझा गोळा मळून तयार आहे। पाव कप पेक्षा सुद्धा अर्धच पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलंय। आता ह्याचा एक मी व्यवस्थित गोळा करून घेते आणि या गोळ्याला वरती जरासं तेलाचा हात फिरवते सगळ्या संपूर्ण दोन्ही बाजूने, आणि हा पिठाचा गोळा आपल्याला 1 तास झाकून ठेवायचा आहे। जर वेळ असेल तर 1 तास झाकून ठेवा, नसेल तर अर्धा तास सुद्धा चालतो। एक तास आता झालेला आहे। पीठ व्यवस्थित मुरलंय आणि आधीपेक्षा पण पीठ जरासं घट्ट झालेलं आहे। आता हे आणखी एक फक्त 2 मिनिटं मी हे पीठ मळून घेते। आणि हे पीठ असं घट्टच असलं पाहिजे, त्यामुळेच कडाकण्या एकदम कुरकुरीत होतील। पीठ आता मी 1-2 मिनिटं मळून घेतले। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आणि कडाकण्या लाटून घ्यायचेत। बघू शकता अगदी छोटासा गोळा केलाय मी। आणि लाटताना पिठाचा किंवा तेलाचा वापर शक्यतो नाही करायचा। जेवढी शक्य असेल तितकी पातळच अशी पात लाटायची। बघू शकता बऱ्यापैकी पातळ लाटली आहे मी।
उचलताना ही सावकाश उचलायची, कारण पातळ लाटल्यामुळे फार नाजूक होते ती. अशा प्रकारे एक पात माझी लाटून झाली. थिकनेस बघू शकता. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी मी लाटून घेतली. आता याला फोकने असं टोचून घ्यायचंय, म्हणजे ती कडाकणी फुगणार नाही आणि ती कुरकुरीत होईल त्यामुळे. आणि फोकनेच मी छोटासा होल करून घेते, कारण या कडकण्यांची माळ करतात ऍक्च्युली देवीला नैवेद्यासाठी. त्यामुळे असा होल केल्यामुळे ना आपण इझिली दोरावून त्याची माळ इझिली करू शकतो. तर अशाच प्रकारे सगळ्या पाती लाटून मी तळून घेते. बघू शकता कडाकण्या आपल्या तयार आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. आणि तळताना सुद्धा एक लक्षात घ्या, तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे, नाहीतर ती कडाकणी नरम होणार. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.